नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अनुज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण झटपट पद्धतीने पनीर मसाला कसा बनवायचा तोही एकदम टेस्टी ते आज आपण बघणार आहोत. पनीर मसाला बनवण्यासाठी इथं मी गॅसवर पॅन तापण्यासाठी ठेवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. अंदाजे पोहे खायच्या चमच्याने हे 3 चमचे तेल असेल. आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला पनीर तळून घ्यायचं आहे. इथं मी 200 ग्रॅम पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने हे आपल्याला छान आता तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत, सोनेरी कलर येईपर्यंत. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तसंही टाकू शकता, पण अशा पद्धतीने केल्यास पनीर मसाला छान होतो. आपले पनीरचे तुकडे छान तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता छान सोनेरी कलर आलेला आहे. आता आपल्याला ते बाजूला काढून घ्यायचे आहे पॅन मधून. आता याच उरलेल्या तेलामध्ये आपण उरलेला मसाला आपण जो मसाला बनवणार आहोत त्यासाठीचं साहित्य भाजून घेऊयात. त्यासाठी इथं मी 3 मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ कापून घेतलेले आहेत. ते यामध्ये आपल्याला याच तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत. कांदा छान मऊ पडला की त्यामध्ये आपल्याला 2 पिकलेले टोमॅटो घालायचे आहेत. इथं मी 2 छोट्या आकाराचे पिकलेले टोमॅटो घातलेले आहेत. मोठा असेल तर तुम्ही एकही वापरला तरी चालेल. आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं टाकलेलं आहे आणि 2 सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत कट करून, आणि एक 5 ते 6 काजू टाकलेले आहेत. काजू जर तुमच्याकडे नसतील तर इथे तुम्ही 1 चमचाभर बेसन सुद्धा टाकू शकता. ग्रेव्ही छान होते काजू टाकल्यामुळे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे हे सर्व पदार्थ आपले जे साहित्य आहे कांदा टोमॅटो ते छान परतलं जाईल, पटकन परतलं जाईल यासाठी. तुम्ही बघू शकता आपल्याला अशा पद्धतीने हे छान भाजून घ्यायचं आहे. आपलं पूर्ण साहित्य कांदा टोमॅटो वगैरे छान भाजून झालेलं आहे. आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे. पाणी न घालता याचं वाटण बनवायचं आहे आपल्याला, कारण यामध्ये आपण टोमॅटो वापरलाय त्यामुळे पाणी घालायची गरज नाही मसाला वाटताना. आता मिक्सरचं भांड्याचं झाकण लावून याला छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे मी. आता त्याच पॅन मध्ये आपल्याला पनीर मसाला बनवायचा आहे. त्यासाठी मी अजून थोडंसं तेल घातलेलं आहे. सुरुवातीला जेवढं तेल घातलं होतं तेवढंच आता सुद्धा घातलंय. तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. मग यामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे. 1 छोटा चमचा जिरे टाकलेले आहेत मी. जिरे छान तडतडले की यामध्ये आपल्याला वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे. तुम्ही बघू शकता मसाला किती बारीक वाटलेला आहे. यामध्ये मसाला वाटताना मी थोडंही पाण्याचा वापर केलेला नाही. मसाला आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. सुरुवातीला भाजून घेतल्यामुळे सर्व साहित्य आता आपल्याला फार मसाला भाजण्याची गरज नाही. एक 4 ते 5 मिनिटात आपला मसाला छान भाजून येतो. कढईने तेल सुटायला लागलं की आपल्याला यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे. 1 छोटा चमचा हळद टाकलेली आहे मी, आणि 1 मोठा चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, आणि 2 चमचे इथं धनेपूड घातलेले आहे मी. लाल तिखट 1च चमचा घातलेला आहे, कारण आपण मसाला वाटताना
त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या सुद्धा वापरलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हा मसाला आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे मसाला छान भाजला जाईल, खाली लागणार नाही पॅनला. मसाला आपला छान भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालायचं आहे. हे फार आंबट दही नाही, आंबट दही वापरायचं नाही. तुमच्याकडे जरी दही नसेल तर तुम्ही इथं 2 चमचे दूध सुद्धा घालू शकता. भाजीला चव छान येते दही घातल्यामुळे. अजून थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि ही ग्रेव्ही आपल्याला छान आता शिजवून घ्यायची आहे, मध्यम गॅसवर. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे 1-2 मिनिटासाठी, म्हणजे त्याला छान तरी सुटेल. आता या झाकणावरतीच मी थोडीशी कसुरी मेथी टाकत आहे, म्हणजे ती गरम झाली की छान चुरा होते. क्रश करून टाकता येते आपल्याला यामध्ये, त्यासाठी. झाकण काढून पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कढईने तरी सुटत आहे त्याला. आता यामध्ये आपल्याला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे तेव्हा त्या अंदाजाने पाणी घालून घ्यायचं आहे. फार पातळही करायचं नाही, फार घट्टही ठेवायचं नाही आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ग्रेव्ही बनवलेली आहे. त्याला छान उकळी येत आहे. उकळी यायला लागली की आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं, आपण कांदा टोमॅटो भाजताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार कमी जास्त करू शकता. त्याला छान उकळी यायला लागलेली आहे. आता यामध्ये आपल्याला फ्राय केलेले पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. सर्व पनीरचे तुकडे मी यामध्ये घालून घेत आहे. तुम्ही फ्राय न करताही घालू शकता, पण फ्राय केल्यामुळे एकदम वेगळी टेस्ट येते. आता यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेली कसुरी मेथी अशा हातावर थोडीशी चोळून घालायची आहे. गरम केल्यामुळे ती एकदम पटकन बारीक होते. आता हे आपल्याला हलक्या हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे. बघता क्षणी खावीशी वाटेल अशी आपली पनीर मसाला तयार झालेला आहे. आता हे आपल्याला फार शिजवायचं नाही, एक 5 मिनिटं झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे. फार वेळ लागत नाही शिजायला. 5 मिनिटं झालेले आहेत. मी झाकण काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपला पनीर मसाला बनवून तयार आहे खाण्यासाठी. हा पनीर मसाला तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता, किंवा जर फुलके असतील तर त्याच्यासोबतही खूप छान लागतो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये सांगा, आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.